सन्माननीय अध्यक्ष, माझे ज्येष्ठ स्नेही बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीला जागणारे आणि त्यांच्या प्रेरणेतून आयुष्याची उभारणी करताना पत्रकारितेला आणि पत्रकारांना न्याय देणारे महाराष्ट्रातील एक दुर्मिळ आणि आदर्श अशा प्रकारचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व सन्माननीय रवींद्रजी बेडके हा या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा आज आपण केलेला आहे. ते वृत्तबद्ध कविता, कला आणि शास्त्र या कवितेच्या संदर्भातील वृत्तबद्ध कवितेच्या संदर्भातील शास्त्राचं आणि कवितेचं जे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं त्या प्रसिद्ध कवयित्री वर्षाताई कुलकर्णी, त्यांचे पतिराज कुलकर्णी या कार्यक्रमाचं संयोजन ज्यांच्या कल्पकतेतून आणि सांस्कृतिक निष्ठेतून संपन्न होत आहे, अशा साताराच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक नवीन पॅटर्न त्यांच्या नावानं आता रुजू होतो आहे. अशा आमचे सन्मित्र आणि संस्कृतीचं संचित जपणारे बोलणारे शिरीषराव चिटणीस, आमच्या आदरणीय चिटणीसताई, मंचावर उपस्थित सन्माननीय शुभांगीताई दळवी, सन्माननीय ॲडव्होकेट सुचित्राताई, वर्षाताईंच्या मैत्रीण आणि पुण्यावरून इथे आलेल्या सन्माननीय वैद्यताई, इथे सुरुवातीला दिसलेले पण आता न दिसलेले आमचे डॉक्टर माने, सर्व माझ्या माता बहिणी मित्र हो, दीपलक्ष्मी संस्थेचे मॅनेजर, सूत्रसंचालन आणि प्रत्यक्ष पडद्याचं सर्व प्रकारचं शिरीषरावांच्या सूचनेनुसार काम करणारे सन्मान्य अविनाश भोसले, सर्व सहकारी आणि सातारा संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे या वास्तूमध्ये वारंवार येऊन जे सुसंस्कृत आणि अत्यंत उत्तम अशा प्रकारचे रसिक झालेले आहेत, अशा प्रकारचे सर्व आपण मित्र. त्याचबरोबर अजिंक्य प्रतिभा यापैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 7-8 अजिंक्य प्रतिभा इथे हजर आहेत. या सर्वांचं मी एक भावना आणि घरचाच एक अशा प्रकारचा रसिक म्हणून स्वागतही करतो आणि आपले आभार मानतो. आभार यासाठी कवितेला उदंड अशा प्रकारची पूर्वी मिळते आहे, प्रतिसाद मिळतो आहे. कविता जन्माला येते आणि त्याचा प्रतिसाद उत्तर मिळतो आहे. आणि साताऱ्याची संस्कृती तर सर्वांत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध अशी संस्कृती आहे. अशा प्रकारच्या या संस्कृतीच्या इतिहासाच्या प्रवाहामध्ये दीपलक्ष्मी अशा प्रकारचा प्रयोग संगीत, नाटक, साहित्य, तत्वज्ञान, सामाजिक कार्य, सेवा, शिक्षण, ज्ञान, सिनेमा, गाणी असं कुठलेही जीवनातलं कलेचं आणि समाज जाणीवांचं क्षेत्र वजा न करता सर्वांना समान न्याय देण्याच्या भूमिकेतून अर्थसत्ता आणि आर्थिक स्थिती याचं आणि कलेचं, संस्कृतीचं घट्ट नातं जुळवून ठेवण्याची अत्यंत ध्येयवादी भूमिका दूरदर्शित्वान शिरीषराव गेली अनेक वर्षे या ठिकाणी हा संबंध नवीन प्रयोग करत आहे. असा प्रयोग महाराष्ट्राच्या नकाशात माझ्या माहितीप्रमाणे दुर्मिळ आहे. शिरीषराव मित्र म्हणून त्यांचं कौतुक नाही, पण एक पद्मिनी एवढ्या प्रकारचे कार्यक्रम करू शकते आणि तिला कुठल्याही प्रकारच्या जाती धर्माचं वावडं नाही, कुठल्या पक्षाचं वावडं नाही, सर्वांना मुक्त अशा प्रकारची संधी, मुक्त अशा प्रकारचा सन्मान. आता वर्षाचे पुणेकर आणि पुणेकराचा सन्मान साताऱ्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे या पुस्तकाचं फार काही कौतुक अजून पुण्यामध्ये झालेलं नाही. आणि तरी साताऱ्याची संस्कृती शिरीषरावांच्या पुढाकारानं त्यांच्या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आपल्या मोजके क्रांती फार मोठ्या संख्येनं होत नसते, छोटीच असते. ती छोटी क्रांती या दीपलक्ष्मीच्या आशीर्वादाने या ठिकाणी घडते. मी वर्षाताईंचं विशेष अभिनंदन करतो. त्यांच्यापेक्षा त्यांच्या पतिराजाचं जास्त अभिनंदन करतो. आपल्यापेक्षा आपली बायको हुशार आहे हे पटवून घेऊन पुणे दौऱ्याला
नंतर कठीण झालं. पण अशा प्रकारच्या या वास्तवतेमध्ये स्वतःचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करणारी जगावेगळी ही कुलकर्णीपती राजा आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या कवितेच्या वाचनाची सक्ती श्रोता म्हणून पहिला श्रोता म्हणून त्यालाच होत असते आणि ती आनंदाला त्यांनी स्वीकारलेली आहे. सुखाचा संसार करायचा तर पत्नीच्या चांगल्या छंदाचं जोपासणं हे पतीचं पहिलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य त्यांनी ज्या इतकी सुंदर कविता जन्माला घातलेली आहे वर्षाताईंनी, त्या संगोपनामध्ये कवितेचं संगोपन आणि जन्म बाळपण सगळं आमच्या वर्षाताईंनी केलं. पण वर्षाताईंच्या या प्रतिमेचं संगोपन सन्माननीय कुलकर्णी साहेबांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो. मित्रांनो, हे पुस्तक वर्षाताईंनी अनेक वर्षाची, मला वाटतं 10 वर्षाची तरी तपश्चर्या निश्चित आहे. कारण हे कवितेचं केवळ पुस्तक नाही आहे, वृत्तबद्ध कविता, कला आणि शास्त्र असं ते नाव आहे. कविता संग्रह नाही. आणि म्हणून ही जी कविता आहे ती वृत्तबद्ध कविता आहे. एक तरी ते अशी रूढ अशी मुक्तछंदाची वाट सोडून ते इतक्या जुन्या म्हणजे आउटडेटेड झालेल्या वृत्तबद्ध कवितेकडे का वळले याचा विचार त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. निलेश पंडितांनी या संबंध पुस्तकाची अत्यंत सुंदर आणि सम्यक सामर्थ्याची नोंद करणारी, या भूमिकेचा आणि कवयित्रीच्या प्रयत्नाचा गौरव करणारी सुंदर प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे. आणि पाठीमागे अशोक पाटील नावाचे ग्रस्त आहे. आता हे पुन्हा तो प्रश्न आहे की कवितेमध्ये समाजामध्ये ब्राह्मण, ब्राह्मणेतर, अमुक, बहुजन वगैरे हरिजन सगळं आहे. पण आमच्या वर्षाताईला पाटील नावाच्या बहुजन समाजाच्या एक रसिक माणूस आहे. त्याची फार मोठ्याची झेप नाही अभ्यासाची, पण रसिकतेची उंची मात्र आणि उदारता मात्र फार महत्त्वाची वाटते मला. जे एकीकडे निलेश पंडितांचं शास्त्रशुद्ध अशा प्रस्तावनेतलं या भूमिकेचं समर्थन आणि रसिकाच्या भूमिकेतून केलेलं प्रस्तावाची एका रसिकाने केलेली पाठराखण, कवित्रीच्याही मनाचा सज्जपणा त्या जाणवतो. त्याला फक्त केवळ पंडिताचा सन्मानच नको आहे, पंडिताचा सन्मान पाहिजेच आहे. पंडिताचा डबल दोन अर्थानं, विद्वानांचा आणि अशा अर्थानं, पण सामान्य रसिकतेचाही त्याला सन्मान पाहिजे, त्याच्यामुळे पावती पाहिजे. असामान्य आणि सामान्य दोन प्रकारच्या पावतींनी सन्मानित झालेली ही भूमिका, हे पुस्तक आहे. वृत्तबद्ध कवितेमध्ये वर्षाताईंनी खूप मोठा असा किचकट स्वरूपाचं तंत्रज्ञान, कवितेचं तंत्र आणि कवितेचं मंत्र या दोन्ही बाबतीमध्ये सुंदर भाष्य केलेलं आहे. एकरी अक्षर बरोबर मात्रावृत्त आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी रचना जी आहे त्याच्यात शास्त्रशुद्ध भूमिका जी आहे ती अभ्यासपूर्वक मांडली. त्याच्या संबंधी या परंपरेच्या मुळाशी त्यांनी मनोगतामध्ये सांगितल्याप्रमाणे आईबाबांचे संस्कार, शाळेतली बरोबर गीत असतील, शाळेतली गाणी असतील आणि या सर्व स्त्रियांच्या व्यक्तित्वाला, कर्तृत्वाला सुशोभित करणाऱ्या या गाण्यांच्या किंवा लयीचा संदर्भ जिथे आहे त्याचा एक संपूर्ण इतिहास या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या त्याला प्रास्ताविक म्हणणार नाही, परंतु जी काही अमरेंद्र बालसाहित्याच्या आमच्या ज्या भगिनी आहेत, आमच्या ज्या बहिणी आहेत, त्यांनी इतका सविस्तर असा स्त्रीत्वाच्या विकासाचा, स्त्रीत्वाच्या स्थैर्याचा, स्त्रीत्वाच्या आकांक्षांचा, स्त्रीत्वाच्या सामर्थ्याचा हा जुना आणि नव्याचा अनुबंध अत्यंत कमी वेळामध्ये पण समर्थ शब्दामध्ये एखाद्या समीक्षकाला शोभेल किंवा समीक्षकाच्या थोबाडीत मारील इतक्या गुणवत्तेनं अत्यंत संदर्भ, पाश्चात्य पौर्वात्य संदर्भ देऊन, आधुनिक आणि विशेषतः स्त्रियांचे संदर्भ देऊन त्यांनी जो इथे मांडला तो शिरीषराव चिटणीसांच्या बुद्धिवादाला पराभव करणारा आमच्या शिल्पाताईचा तो बौद्धिक पराक्रम आहे असं मी प्रामाणिकपणे म्हणतो. त्याला राग घंटाभर येईल पण मला त्याचा इलाज नाही, मला खरं बोललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट शिरीषरावांचं सुद्धा एक मोठेपण आहे की शिल्पाताई एवढं कविता चांगल्या लिहितात ते मला गेल्या महिन्यात कळालं. या 4 भगिनी एकत्र येऊन सुंदर कविता संग्रह त्यांनी काढला आणि साताऱ्याच्या भगिनीच्या पुस्तकाचा कार्यक्रम पुण्यामध्ये झेंडा लावून गेला आणि मी इतका समरसून गेलो त्या 4 कवींच्या कवयित्रीच्या कवितांची, भरभरून बोलत राहिलो मी. 4ही त्याला कवयित्रींना समान अशा प्रकारचा सुंदर न्याय दिल्याचं अनेकांनी मला सांगितलं. मला पण आनंद झाला त्या गोष्टीचा.
पण त्याच्याही पाठीमागे शिरीषरावच होते. आणि आता ताईंचं हे शिल्पाताईंचं नवीन रूप मी एका बुद्धिवादी अभ्यासकाचं, समीक्षकाचं, स्त्रीत्वाचं समीक्षा, स्त्रीत्व आणि साहित्याची समीक्षा, स्त्री आणि संस्कृतीच्या अनुबंधाची समीक्षा, त्याच्यातले सामर्थ्याचे टप्पे, सामर्थ्याच्या जागा आणि संदर्भ शिल्पाताईंनी अत्यंत सुंदरपणे मांडल्या. हे जर भाषण असं याच्यावर तुम्हाला शिरीषराव करा म्हटलं असतं, शिरीषराव कमी पडले असते, नापास झाले असते. इतर बाबतीमध्ये ते सुंदर, फार वाचन जबरदस्त आहे. त्यांचं वाचन ताजं असतं. अनेक भाषणामध्ये त्यांच्या गोष्टी येतात. काल प्रभा काय वाचले प्रोफेसर का, ते अत्यंत संदर्भ नवीन असतात. आणि त्याचा विकार कुठला, याचा कुठल्या प्रभातला, कुठल्या उजवाटी डावा काही नसतं त्यांच्या डोक्यात. त्यांच्या डोक्यात फक्त संस्कृतीच्या विकासाची सूत्र असतात. आणि तो प्रयोग वेगवेगळ्या कृतीमध्ये आणत असताना अशा प्रकारचे कार्यक्रम ते करत राहतात. आणि म्हणून शिल्पाताईंच्या या मौखिक समीक्षेचं मी स्वागत करतो. त्यांनी आता लिहावं, कारण समीक्षकांची तुमच्याकडे आता सातारा नुसते लिहिणारे आहेत. आता 25 भगिनी लिहित आहेत, त्या अजिंक्य प्रतिभा म्हणत आहेत. चांगली गोष्ट आहे. प्रतिभा ही अजिंक्यच असली पाहिजे, आहे असं मानलं पाहिजे. ती आपली सामान्य किंवा सामान्याच्या भानगडीत पडायची गरज नाही, पण आहे तसं निश्चित आहे. आणि अशा प्रकारचा प्रयोग या सिद्धहस्त अशा प्रकारच्या लेखिकाचा आणि त्यांच्या पुस्तकाचा या ठिकाणी चर्चा होणार आहे. वर्षाताईला पुण्यावरून बोलावून ते या ठिकाणी सन्मान करतायत. या दृष्टीने विचार करत असताना हा जो प्रयोग आहे तो वृत्तबद्ध कवितेच्या संदर्भातला प्रयोग महाराष्ट्रामध्ये माझ्या दृष्टीनं नवीन आहे. मी माझी एक बातमी काल आमचा अहमदपूरला संध्याकाळी कार्यक्रम संपला, 10 वाजता निघालो, 2 वाजता पोहोचलो, 4 तासाची झोप झाली. थोडी इथे बसल्यानंतर अंगो कशी मला चक्कर यायला सुरू केली. मी जर स्पष्टपणे बोललो असतो तर बायकोने लगेच गोंधळ केला असता नाही डॉक्टर, पण मी म्हटलं बसून शांतपणे बोललो होता, काही मला टेन्शन तसं नाही. पण ही धावपळ सगळी असते. वर्षाताईंचं पुस्तक आम्ही परवाला हातात घेतलं. 1-2 दिवस पुढे असले की मग मी वाचून त्याचे नोट्स बीट्स काढून मागे त्या पद्धतीने मी अत्यंत प्रभावित झालो. असे म्हटलं कवितेचं पुस्तक आहे, मध्ये वाचायला गेलं वृत्तबद्ध कवितेचा शास्त्र त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे शास्त्र मांडताना त्यांनी सुंदर अशा प्रकारच्या कलेचाही संदर्भ त्यांनी केला. जे शास्त्र आणि जर कला आणि शास्त्राची जागरूकता ज्या व्यक्तित्वामध्ये असेल, त्याची रसिकता आणि त्याची प्रतिभा अधिक ही संपन्न आणि समृद्ध होत असते. आणि म्हणून आशयाच्या दृष्टीनं, गर्भित अर्थाच्या दृष्टीनं मथितार्थ असेल, लय आणि रसनिष्पत्ती असेल, अलंकार, प्रतिभा, शब्द योजनेतलं सामर्थ्य असेल किंवा आकृतीबद्ध या सर्व बाबतीतली सामर्थ्याची समृद्धी असेल, या बाबतीतलं एक विशिष्ट अशा प्रकारचं महत्त्व आणि मूल्य कवितेच्या प्रांतामध्ये, आकृतीबद्धामध्ये कसं आणि किती प्रमाणात आहे याचे एक सुंदर शास्त्रशुद्ध मांडणी त्यांनी आपल्या या पुस्तकात सुरुवातीला केलेली आहे. शास्त्र कमी आणि कला, तर शास्त्र जर कमी पडलं तर कलात्मकता उडी पडते, आणि कलात्मकतेची क्षमता कमी पडली तर शास्त्र तुमचं वाया जातं. त्यामुळे दोन्हीचा समसमान अशा प्रकारच्या सामर्थ्याची सुंदर एकात्म बेरीज, कला आणि शास्त्राची ही सुंदर बेरीज एखाद्या सुंदर श्रेष्ठ अभिजात कलाकृतीला जन्म देत असते. या प्रक्रियेचं सामर्थ्य, या प्रक्रियेचं अंतर्गत उलगडण्याचं सामर्थ्य अभ्यासक म्हणून, या वृत्तबद्ध कवितेचा एक अभ्यासक म्हणून, जुन्या काळामध्ये ती कविताही वृत्तबद्ध कविताही जास्त होती, तिचे भाष्यकारही भरपूर होते, वाचकही तसेच होते, अत्यंत रसज्ञ आणि ज्ञानी होते. पण आता ही अशा प्रकारची कविता दुर्मिळ, म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये 1000ला 4 याचे वाचन मिळू शकतील या कवितेची, किंवा 10 मिळू शकतील असं समजून झालं, तर बहुजन समाजातले 1000 मागे 1 किंवा 2 मिळू शकतात. ही विभागणी मुद्दा मी जाणीवपूर्वक करतो, जी या अशा प्रकारचा दुर्मिळ होत चाललेला जो काही काव्य प्रकार आहे, अशा दुर्मिळ काव्य प्रकाराचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये बिंबवून समाज जीवन आणि संस्कृतीच्या जीवनामध्ये बिंबवण्याचा एक दिवा ही आमच्या भगिनीनं स्वीकारला, बसवला. आणि त्याला पाठिंबा परदेशातून न्यूझीलंडच्या निलेश पंडितांनी दिलेला आहे. त्यांचं मोठं योगदान त्यांच्या या प्रक्रियेमध्ये निश्चित मानलं पाहिजे. आणि ते मानत असताना या मनोगतामध्ये त्यांनी आई वडिलांचं ऋण व्यक्त केलं, शाळेचं ऋण व्यक्त केलेलं आहे. ती स्तोत्र जी आहेत या सर्व प्रक्रियेची ती गाण्यामध्ये आहे. गाणं हे लयबद्ध आहे, त्याच्यातलं सहज संगीत, त्याच्यातल्या शब्दांची निवड आणि यमकानुप्रासाची जे लयरूप आहे, याचा एक संस्कार बालवयापासून शाळेतून आणि घरातून वर्षाताईला मिळाला. आणि मग मराठी कविता समूह
हा जो 2011चा त्यांचा जो समूह आहे याच्यामध्ये शब्दांच्या लयीचं महत्त्व त्यांनी सगळं पचवून घेतलं. त्यातून मग केवळ तांत्रिक अशा प्रकारचा आकृतिबंध म्हणजे कविता नव्हे अशी त्यांची प्रामाणिक धारणा झाली. हे फार बरं झालं. नाहीतर अनेक जण अशा तंत्राच्या पाठीमागे जाऊन काव्य आवडून बसलेल्या अनेक नायिका आणि कवयित्री आणि कमी नाहीये. तर शब्दांची लय, सौंदर्याची स्थळं, आशयाची खोली आणि अर्थवाहीपणा या सर्व संकल्पनांचं मूल्य आणि महत्त्व कवितेच्या क्षेत्रात निर्णायक आहे आणि याचे संस्कार अगोदर त्यांनी अभ्यासपूर्वक समजून घेतलेले आहे. हे समजून घेताना काव्य हे मातीमध्ये टाकलेलं जे बीज असतं ते बीजाला नंतर अंकुर येतो, नंतर रोपटं बनतं आणि मग त्याचा नंतर आविष्कार होतो. या कवितेच्या जन्माची जी काही कवितेच्या बाळांतपणाची कथा, कवितेच्या जन्माची ही संबंधीची कथा आहे ती अत्यंत सुंदर आहे. ती अत्यंत अज्ञात आहे, परंतु ती शब्दामध्ये त्यांनी सोप्या शब्दामध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. करम प्रतिष्ठानचेही त्यांनी रूप मान्य केले की त्या ठिकाणी अशा प्रकारची कवितेच्या संदर्भातलं वातावरण तिथे निर्माण झालं. त्याचबरोबर सामाजिक अशा तुमच्या सोशल मीडियावरचे लेख त्यांनी लिहिले, त्याच्यातले त्यांचा संदर्भाला वाचकांचंही श्रेय त्यांनी मान्य केलं आणि अशा प्रकारची 10 वर्षाची तपश्चर्या ही संबंध फलद्रूप होत असताना सहानुभवात शहाणपण त्यांचा जो अनुभव आहे कवितेच्या तंत्रातला, कवितेच्या शास्त्रातला आणि त्यांचा कवयित्री म्हणून जो अनुभव आहे तो त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. अत्यंत जटिल अशा प्रकारच्या संकल्पना आहेत, व्रत आहे, अक्षर गुणवृत्त आहे. या सर्वांची संकल्पना सोप्या भाषेत मांडत असताना त्यांचा कस लागलेला आहे, पण त्यांनी ते आव्हान स्वीकारलं. याचं कारण त्या संबंध प्रक्रियेशी एकरूप होण्याची त्यांची जी काही पद्धत आहे आणि त्यांचा जो ध्येयवाद आहे, संकल्प आहे, तो एक प्रकारचा वेडेपणा आहे. पण हा वेडेपणाच निश्चितपणे त्या क्षेत्रातलं एक उच्च अशा प्रकारचं शिखर त्यांनी त्यावरून प्राप्त करू शकलेले आहे. सौंदर्य निर्मितीची जी काही प्रक्रिया आहे ती आनंदाच्या माध्यमातून सिद्ध होत असताना त्यांनी आईवडील आणि त्यांच्या पतीसह आणि निलेश पंडितांपासून ते अशोक पाटलांपासून ते हा पुस्तक हे दिलीप राज प्रकाशनचं प्रॉडक्ट आहे. दिलीप राज प्रकाशनाची ही संबंध परंपरा अत्यंत मोठी आहे, प्रतिष्ठित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संबंध पुस्तकातला अंतर्गत अगदी बारीकीनं पाहिल्यावर सुद्धा ज्या ठिकाणी त्यांनी अक्षर गणवृत्तांची संबंध मांडणी केली, मग ती उपेंद्र वर्ग असेल, वसंतालीन असेल, मंदाक्रांता असेल, मालिनी, शार्दूल, निक्रिडित अशा प्रकारची ही अक्षर गणवृत्त असतील किंवा बादा पुलक सारखं मात्राव्रत, चंद्रकांतासारखं किंवा लवंगलता किंवा हरिवाहिनी किंवा वनहरिणी, दोहा, शुक्रकला, जीवनलहरी, धवलचंद्रिका हे नावं सुद्धा आता जड आहेत आणि हे ऐकण्यातले नाहीत. ही ऐकणारी, बोलणारी, लिहिणारी पिढी संपलेली आहे. संपलेल्या सामर्थ्यानं पुन्हा उजेडात आणण्यासाठी अंधारात लपत चाललेल्या खजिन्यानं, सांस्कृतिक कवितेचा खजिना तो पुन्हा उजागर करण्याचा हा अट्टहास आणि अशा प्रकारचा हा ध्येय मला वंदनीय आहे. आता याला अडचणी वेगवेगळ्या आहेत. भरत मुनीच्या रसचर्चेपासून अभिनव गुप्तापर्यंतची संबंधाची चर्चा आहे ना काव्याच्या संदर्भातली, ती त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे. 8 रसांचा विचार असेल किंवा वृत्तविचार आणि व्रतांचे प्रकार असतील, या सर्व संदर्भामध्ये विचार करत असताना कोणते व्रत आता चालू शकतं, जास्त लोकप्रिय होऊ शकेल किंवा कोणतं नाही याची कारणमीमांसा, त्याच्यातला त्यांचा अनुभव, त्यांचं शहाणपण हे त्यांनी मांडलं. व्रत बांधणीतील मात्रांची संख्या एक मोठा गणिताचा विषय, किचकट विषय आहे, त्यांनी त्याला हात घातला. आवर्तनांच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं. लगावलीचं अक्षरगणातलं महत्त्व त्यांनी सांगितलं आणि ज्या ठिकाणी त्यांनी जो अभ्यास केला किंवा जे काही लिहिलं त्याची तारीख त्यांनी खाली टाकलेली आहे, उदाहरणं दिलेली आहेत. नुसतं तात्विक आणि तांत्रिक चर्चा या ठिकाणी नाही. जे तात्विक आणि तांत्रिक मांडलं त्याचा मंत्र दिला, स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या प्रतिभेच्या सामर्थ्याने त्यांनी काही कविता लिहिल्या. गझल व्रत त्यांचा प्रांत नाही आहे, त्यांचा प्रांत हा फक्त मात्रा व्रताने अक्षर वृत्ताचा आहे. तरीही त्याच्या पलीकडे जाऊन ओवीचा त्यांनी विचार केला, गझलचा व्रताचा विचार केला. त्याचबरोबर गझलसाठीचं जे काही कालगंगा जे व्रत आहे त्याचा विचार त्यांनी केला. अक्षराच्या बाबतीत अक्षरछंद त्यांनी मांडला, षडाक्षरी मांडली, अष्टाक्षरी मांडली, दशाक्षरी मांडली. त्याचबरोबर सुनीत आणि मुक्तछंद त्याचा थोडासा का मला ओवीचा सुद्धा विचार त्यांनी जरूर तंत्राच्या अंगाने केला आणि अशा प्रकारचं काही एक उदाहरणात्मक त्यांनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. हे एवढा सगळा अभ्यास
काय केला याचं उत्तर मला सांगता येणार नाही, पण हा केला महत्वाचा आहे. आता त्याचे सांस्कृतिक आणि वास्तविक संदर्भ विपरीत आहेत, विरोधी आहे. ही लोकशाहीमध्ये आता आपण सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक लोकशाही स्वीकारली. सांस्कृतिक लोकशाहीमध्ये आता ही जे मात्रा व्रताचं जे बंधन आहे, हस्ताक्षरीचं बंधन, 14 अक्षरीचं बंधन आणि अमुक अमुक व्रतामध्ये एवढ्याच अक्षरामध्ये एवढ्याच मात्रामध्ये आताची कवी मंडळी नवी आणि जुनी सुद्धा अशा प्रकारची बंधनं स्वीकारायला तयार नाही. त्याचं कारण हे कठीण आहे. वर्षाताईने कसं केले ती तपश्चर्या म्हणतोय मी, तो छंद म्हणून नव्हे, छंदाचं रूपांतर त्यांनी तपश्चर्येत केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये इतका गोडवा आहे, त्याच्या प्रत्यक्ष कविता तुम्ही जेव्हा वाचाल त्यामध्ये प्रत्यक्ष गोडवा माझ्या अनुभवाला आलेला आहे. मला जरी तुम्ही आता बऱ्यापैकी मी अभ्यास केला, पण मला तुम्ही एकही वृत्तबद्ध अशा प्रकारची कविता यायला मला एक तर मला कविता लिहिली म्हणून मायक्रोग्राफी डिपार्टमेंट सोडून दिली, मला येत नाही, पण कविता कळते. आणि जी कविता आमच्या वर्षाताईने शेवटी दिलेली आहे तो शेवटचा भाग आहे. 150 पानांचा हे संबंध, व्रतांच्या मात्रांचा संबंध, गणित, व्याकरण त्यांनी सांगितलं. मुळामध्ये व्याकरण हा विद्यार्थ्याला आणि सर्व क्षेत्रातल्या सर्व वाचकांसाठी, अभ्यासकांसाठी कठीण विषय आहे. व्याकरण हे कठीणच आहे, जसं गणित कठीण तसं व्याकरण कठीण. आणि आता हे कवितेचं व्याकरण आहे आणि हे जुनं झालेलं व्याकरण आहे. हे जुनं आहे म्हणून ते टाकाऊ मला वाटत नाही. आई वडील जुने होतात, आजी आजोबा जुने होतात, ते टाकाऊ असतात का? जे टाकाऊ मानतात ते करंटी आहे. आणि म्हणून हे मात्रा व्रतांचा वृत्तबद्ध कवितेचं जे काही गणित मानलेलं आहे, जे काही तंत्रज्ञान त्यांनी दिलं, हा जो मंत्र दिला, कलेच्या अंगाने दिला आणि तो तंत्राच्या अंगाने दिला, तो मला या काळातही अत्यंत महत्वाचा आणि हवासा वाटतो. पण त्यांनी फार मोठ्या अपेक्षा समाजातल्या नवीन कवींकडनं करणं अपेक्षा भंगाचं लक्षात ठेवू शकेल. आपण वास्तवावरती जाऊया. आताची पिढी जी माणसं आता कविता करते 17व्या वर्षी, तेही इकडे वळणार नाही. आणि 4 वर्षापासून 10 वर्षापासून जे मुलं मुली कविता करू पाहतात तेही इकडे बिलकुल झुंकून पाहणार नाही. पुस्तकाची 2 पानं सुद्धा वाचणार, एक वाचक महाराष्ट्रातला 1001 वाचक मिळणं कठीण. आपण निराश बिलकुल होऊ नका. तुमच्या कामाचं महत्व बिलकुल कमी नाही. मी अभिनंदन करतो, वंदन मानतो करतो मी या प्रवृत्तीला, तुमच्या या तपश्चर्या. परंतु ही वास्तवता आपण जर वेडेपणासारखं करून हे लोकही असंच करावं म्हणून आपण जर करत असलो तर आता भजनाकडे आणि भक्तीकडे लोक वळणार, भोगवादाकडे वळले. अध्यात्माचा कालखंड संपलेला आहे, दुर्मिळ आहे, नाही असं नाही. कीर्तनाचं भजनाचं महत्व कमी नाही. परंतु आता नव्या पिढीला जर तुम्ही ऑक्सफर्डच्या विद्यापीठातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही जर भजनाला कीर्तनाला बसवला तर ते बसणार नाही. आता ही कवितेची लोकशाही आहे, ती मुक्त छंदामध्ये आलेली आहे. कवितेची एक लोकशाही आहे. आता ती मुक्त छंदाशिवाय तिला पर्याय नाही, कारण तिथं काहीच बंधन नाही. तुम्हाला जे वाटेल ते लिहा, वाटेल ते. 2 ओळी गद्याच्या केल्या, पण सरळ ओळी गद्यात द्यायच्या नाही. 2 शब्द बरे, 1 शब्द बरे, पुन्हा 3 शब्द खाली, पुन्हा गद्य हे केलं की झाली कविता तुमची. हा मुक्त छंद आहे. आता अशा प्रकारच्या मुक्त झाले आणि लोकांना मुक्तता पाहिजे, स्त्रियांना मुक्तता पाहिजे, आमच्या काही खरंच पाहिजे नाही असं नाही. पण ह्या मुक्ततेच्या ध्यासामध्ये आमचे कवी वाहत गेलेले आहेत. आणि त्याच्यातून काही कविता मुक्तछंदा सगळी वाईट आहे, दुर्लक्षित करण्यासारखी असं नाही. लिहिणारी बरीच मंडळी आहेत. पण मला सगळ्यात महत्त्व वाटलं की या अशा प्रकारच्या वृत्तबद्ध कवितेच्या बंधनामध्ये जी कविते लिहितात, अनेक लोकांनी गझलचा प्रयत्न केला, रुबाईचा प्रयत्न केला, हायकोचा प्रयत्न केला. अनेकांच्या कविता फसल्या तंत्राच्या नादी लागून. त्यापेक्षा त्यांनी मुक्तछंद लिहिलेला पाहिजे. फसवणारी आणि दुय्यम दर्जाची टाकाऊ कविता लिहिण्यापेक्षा त्या नादी न लागता आपल्याला जे प्लस पॉईंट वाटतं ते लिहिलं बरं. आणि म्हणून नव्या पिढीकडून वृत्तबद्ध कवितेचा अपेक्षा आपल्याला फारशा करता येणार नाही. हा जरी तुमच्या मानसिकतेच्या इच्छेविरुद्ध जाणाऱ्या वास्तवतेचा प्रकार मी सांगत असलो तरी तुमच्या प्रयत्नाचं महत्त्व कमी नाही. कालिदासाच्या शाकुंतलचं महत्त्व 10,000 वर्षानंतर सुद्धा कमी होऊन मला शक्य वाटत नाही. शेक्सपियर मेला, पण हॅमलेटचं महत्त्व, त्याच्यासोबत क्लिओपात्राचं कॅरेक्टरचं महत्त्व आजही संपत नाही. 700 वर्षानंतर ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर जिवंतच राहतात. तसं वृत्तबद्ध कवितेचं मूल्य आणि महत्त्व आणि विशेषतः तुमची कविता ज्यावर तुम्ही तुमचं मॉडेल निर्माण केलंय ते कुठेही कमी पडणार नाही असं मला वाटतं. तुमच्या कवितेचे काही संदर्भ मला भयंकर आठवण झाली तर मोजक्या काही कविता त्याच्यातले काही भाग मी ठेवतोय. भूपती या
व्रतातली आहे कविता. उलटले पान ऋतुचक्राच्या प्रहराचे, एक एक करपले पान रम्य स्वप्नांचे. तापत्या धुळीवर अंतरलेली राख, दगदगत्या रागमाळावर वैशाख. निसर्ग चित्रातलं हे सुंदर अशा प्रकारचं भूपतीच्या चौकटीमधलं हे संबंध काव्य किंवा जगण्याच्या संघर्षाचा मोह टळेना. याच्यातली माणसाची प्रवृत्ती, मानवी प्रवृत्ती आहे. तगमग त्या अस्तित्वाचा शाप मिटेना. तत्वज्ञानात्मक कविता आहे. तगमग त्या अस्तित्व आहे पण तगमगणार आहे. दोन शब्दामध्ये अख्खं जीवन एका माणसाचा आणि शाप से पोटीचं हे आमची बहिणी त्यामध्ये अभिव्यक्त करते. आणि शाप मिळते ना, शाप कोणता? दुःखाचा आहे, वेदनेचा आहे. संन्यस्त होऊनी प्रतस्था ठरलेला, निष्पर्ण सावली धरून गजबजलेला. वृक्षांच्या रूपानं संबंध वेदनेची अपरिहार्यता. मानवी जीवनाला जो शाप आहे वेदनेचा, मृत्यूचा, जो पारगळतीचा, अशा प्रकारचं ऋतुचक्राची ही गाभ्यातली गोष्ट या 4 ओळीमध्ये सांगू पाहतायत. आणि हे त्यांच्या भूपती व्रतामध्ये व्रताच्या कुठेही आठवण येत नाही, इतकी व्रतांच्या पलीकडे गेलेला या अनुभूतीचा संबंध अशा प्रकारचा गाव आहे. दुसऱ्या याच पेजामध्ये दुसरी एक कविता आहे. थकलेली कात्रे जर्जर सुरकुतलेली. किती शब्द आहेत? 3 शब्दामध्ये माणसाचं, माणूस पण अपूर्णता, माणसाची अपूर्णता, माणसाची असहाय्यता. थकलेली कात्रे, कात्रे थकलेली, नंतर जर्जर सुरकुतलेली. जर्जरपणा, सुरकुतलेपणा आणि थकलेपणा या 3 छटा एका ओळीमध्ये हे माणसाचा जीवनातले सत्य आहे. जर्जर होणं. आणि दुसरी गोष्ट, कृशकाया अवघी क्षीण नजर थिजलेली. सगळं उदासवान चित्र आहे. पश्चिमेकडे ढळणारी संध्या छाया ही कल्पकता आहे. संध्याकाळ होतेच आणि संध्याकाळ माणसाच्या जीवनाची संध्याकाळ आहे. ती निसर्गातली पण आहे. भिमविते कधी लावते ओढ ही माया. माया ही कधी भिमवीत भीती दाखवते, कधी ओढ लावते. जे जाणं मरणं हे अटळ आहे, पण जगावंसं वाटणं याच्यातलं द्वंद्व 4 ओळीमध्ये आणि त्या व्रतामध्ये मांडताय. व्रतातल्या कुठेही अक्षर मात्रेमध्ये कुठेही गडबड आणि तडजोड ही आमची कवयित्री करत नाही. त्याच्यातलं जे व्रताचं जे पावित्र्य आहे, एखादी एकनिष्ठ जशी पत्नी असते आपल्या नवऱ्याच्या प्रती, तशी ती रचनेच्या एकनिष्ठेचा नमुना अशा प्रकारच्या कवितेतून दिसतो. ते अनोळखी होणारे क्षणिक नाते, घट्ट पाश सैलावत बंद निकळते, क्षण मोहामधले फसवे घुटमळणारे, लागवी रंग मग वळवळ सावरणारे. जीवनातल्या वास्तव सत्याला गाभ्याला भिडणारी अशा प्रकारची प्रतिमा, अव्वल दर्जाची अभिजात प्रतिमा आणि त्याचा तो आविष्कार आहे. आता ही गझल एक सुंदर आहे, त्याच्या 2च ओळी त्याच्यातल्या. तरी त्यांचा जरी या वृत्तबद्ध कवितेवर भर असला तरी गझल तरी बाजूला ठेवत नाही. गझल पण आपली सुंदर आहे. संध्याकाळी पुन्हा गझलचा कार्यक्रम आहे. कशाला जाग आली आणि उगाचच भानही आले, खोळ्या या भ्रमावर रात्र सारी भाळली होती. सुंदर अशा प्रकारचा अशा जीवनाचा जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला. दुसरी गझल त्यांची मला भयंकर मंदाकिनी वृत्तातली आहे. ठरतील ती फसवी जरी आश्वासने देऊन जा, वळणे जुनी चकवे नव्हे रस्ते जरा बदलून जा. फार सांगण्याची गरज नाही, अर्थपूर्ण आहे. एकांत आहे सोबतीला अनुषाची रात्र आहे, भांबावल्या स्वप्नात एक क्षण नेमकी समजून जा. स्त्री पुरुषाच्या सख्यत्वाची, त्याच्या अर्थपूर्ण भावनिक संवादाची, ही संबंध गुपित अशा प्रकारची ही भावनात्मक आविष्काराची कविता. भिजवायचे आहेच तर झटकून दे संयम जुना संयम टाकून दे आणि भिजवून जा. हे अर्थात अपील आहे, आव्हान आहे पुरुष प्रकृतीला. गाठून रस्त्यावर अवेळी चिंब कर बरसून जा. हा जो पाऊस आहे तो माणसाच्या प्रेमाच्या वर्षावरचा आहे. आणि म्हणून अत्यंत सुंदर निखळ अशा प्रकारच्या स्त्री पुरुष नात्याचा आविष्कार. कुठेही चावटपणा नाही, कुठेही अस्मितेकडे झुकणारी अशी भाषा नाही, संदर्भ नाही. एक निखळ अशा प्रकारचं स्त्री पुरुषाचं पारदर्शी पण अत्यंत स्वाभाविक, समर्थनीय आणि तितकंच गौरवास्पद अशा प्रकारचं सुंदर भावनेचं आणि नातं शरीराचा धर्म कुठेही इथे अवतरत नाही. तर अलीकडे कवी इतके चावट, इतके कवयित्री सुद्धा कठीण वाटतं. ही एखादी कविता कवयित्रीनं स्त्रीनं लिहिली आहे याच्यावर विश्वास बसू नये, एवढ्या चावट कविता अलीकडच्या कवयित्री लिहिल्या आहे. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवरती ही जुन्या ग्रंथाला वाहिलेली, शरण गेलेली आणि समर्पित झालेली ही
नवी आणि जुन्या सीमारेषेवरची अव्वल अभिजात वर्षाताईची प्रतिभा एका ठिकाणी म्हणते, वादळ तुझ्या डोळ्यातले कवटाळते आहे मला. तो तिला कवटाळत नाहीये, तुझ्या डोळ्यातलं वादळ मला कवटाळतोय. काय सूचक आहे, किती नाट्य आहे. हे स्त्रीत्व आहे, निखळ स्त्रीत्व, अस्सल स्त्रीत्व आहे. आणि अपघात होण्याच्या अगोदर शक्यतर परतून जा. किती सूचक आहे. नंतरचा अपघात नको, त्या अगोदर तू परतून जा. ही सूचकता जी मराठी कवितेमध्ये फार दुर्मिळ झाली आजच्या काळामध्ये. उशी रेगे वगैरे मी पाहिले सगळ्यांमध्ये, भयंकर चावट कवी आहे ती सुद्धा. हे पुरुष म्हणून त्याला क्षमा करण्याचं कारण नाही, पण प्रेम कवितेला बंधन नाही, प्रेम कवितेला पाप मानण्याचं कारण मला वाटत नाही. पापी नसते, प्रेम हे निखळ आहे, पण ते सूचक असावं, नाही तर प्रत्यक्ष जीवन आणि कवितेच्या अंतरच उरणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या या प्रतिभेची कविता अत्यंत सुंदर आहे. एका ठिकाणी त्यांनी अभंग हा सुद्धा त्यांनी काव्य प्रकार निवडला, जो त्यांचा नेहमीचा प्रकार नाही, पण नसलेल्या वळणात नसलेल्या प्रकारामध्ये सुद्धा वर्षाताई अथांग शर्यती जीव गेली आस कशाची मनास उमगेना. कोण आहे? काही प्रश्नाबद्दल ठामपणे भूमिका आहे, जीवनासक्तीचं भान आहे, स्त्री पुरुषांच्या संबंधाचं भान आहे, त्याची परिपक्वता आहे समजण्याची, अभिव्यक्त करण्याची. पण अभंगामध्ये हा भाव कसा येतो? अथांग शर्यती आणि जीव गेली आस. अपेक्षा आहे, आस आहे, इच्छा आहे, पण ती जीव गेली आहे. आणि त्यामुळे स्पर्धा अटळ आहे. स्पर्धेचं जीवन, स्पर्धेचं समाज जीवन आणि व्यक्ती जीवन कशाची मना असं उमे गेलं. ही जी जीव गेली आस आहे, ही जी अतृप्त तृष्णा आहे, ही कशाची आहे हेच कळत नाही. बुद्ध इथेच अडला, तत्वज्ञ इथेच अडले. आणि म्हणून वेगवेगळ्या वाटाने मोहम्मद पैगंबर एका बाजूने गेले, बुद्ध एका बाजूने गेले, महावीर आणि शंकराचार्य दुसऱ्या वाटेने गेले, येशू ख्रिस्त पाचव्या वाटेने गेले. माणसाच्या तृष्णेचा मूल्य आणि त्याचा अर्थ ती सोडवायची कशी आणि त्या गुंत्याचं उत्तर कसं सोडवायचं याचं अजूनही उत्तर 700 कोटीमध्ये एकालाही मिळालेलं नाही. पण त्या प्रश्नाला आणि त्या जाणीवेला आणि त्या अनुभूतीला भेटण्याचा सच्चेपणा आमची ही बहिणी करते आहे आणि त्याचा सन्मान आपल्या साकारकर करत आहे. मला याचं कौतुक वाटतं. मुक्त छंदातलं त्यांची ही कविता आहे. आमच्या ताईने त्यांच्या एक संदर्भ दिला होता कविता कुठला तरी, ती कविता ही बहुतेक नसावी. घराच्या संदर्भातलं एक सुंदर असं चित्र वर्षाताई इथे रंगवून पाहतात. वाऱ्याची चित्र धुळून आत घेऊन येणाऱ्या खिडक्या, शृंखलामुक्त चौकटी, बेड्याशिवाय उंबरठे. उंबरठ्याला बेडे आहेत, बेड्या त्या नको आहेत. खळखळून हसण्यासाठी, मनसोक्त रडण्यासाठी. रडायलाय बंधन, हसायलाय बंधन. एका विशिष्ट मिलीमीटर पुरतं हसावं. स्त्रियांनी फार मोठा हसू नये, खटखट हसू नये, दाखल दिसू, काय वाटतं ते पुरुष प्रधान संस्कृती बंधन. आणि सगळ्या स्त्रियांनी निमूटपणे ऐकलं. आजही बऱ्याचपैकी त्याच गुलामीच्या वाटेने जात आहेत. तिची कुठेतरी मुक्तता करण्याच्या दृष्टीनं म्हणून त्या म्हणतात, बेड्याशिवाय उंबरठे, खळखळून हसण्यासाठी, मनसोक्त रडण्यासाठी जपलेला एक एक कोपरा, तृप्त गुंते. गुंता आहे पण ते तृप्त आहे. घर बांध असं की ज्याचे हात आभाळाला पोचले तरी पाय मात्र जमिनीवर असते. असं घर असावं जिथे मुक्त हसायला, जिथे मुक्त अश्रू ढाळायला माणसं असावी, की परवानगी असावी, मुक्तपणे स्वातंत्र्य जगण्याची संधी असावी. आणि ते घर आकाशाला जरी भिडलं असलं तरी त्याचं पाय मात्र जमिनीवर टेकलेले असावे. कारण मातीचं आणि माणसाचं अटूट नातं आहे, ते जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आहे. हा उभयती तत्वज्ञानाचा सारांश आणि संचित या कवितेमध्ये आलेला आहे. मुक्तछंद, अभंग, गझल आणि वृत्तपत्र अशा प्रकारच्या अनेक असंख्य कविता त्यांनी या पुस्तकामध्ये मांडल्या. अशा या प्रतिभावंत कवयित्रीचं मी श्रीपाल सबनीस अत्यंत आनंदानं त्यांचा मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि कुलकर्णी परिवाराला एक सुंदर अशा प्रकारचं काम संस्कृतीच्या प्रवाहामध्ये, साहित्याच्या लोकशाहीमध्ये आपला जुना जो काही जुनी पणती देवाती मोठा 200 वॉटचा बल्ब आला. म्हणून देवघरातल्या पणतीचा जो प्रकाश आहे तो कधी त्याचं महत्व कमी होणार आहे का? ही पणती आहे की अशीच जपून ठेवा. आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आता 25 कवयित्री येणार होते असं मला कळालं होतं. माझ्याकडे पुस्तक काही शेवटपर्यंत आलं नाही शिरीषराव. काल आज आता पुस्तक घरी पोचेल. पण मला तो प्रयोगच फार वेगळा आणि छान वाटला मला.
अजिंक्य प्रतिभा, स्त्रीत्वाचा कुठे अभिमान वगैरे नाही, पण या सगळ्या 25 प्रतिभा या अजिंक्य आहेत असा त्यांचा आत्म